नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार ने नागपुर में विभिन्न मुद्दों पर अपनी बात रखी। धर्मांतरण को एक गंभीर समस्या बताते हुए उन्होंने आगामी सत्र में इस पर चर्चा और पीड़ितों को रोजगार संरक्षण देने की बात कही। साथ ही बारामती लोकसभा चुनाव में सुनेत्रा पवार की भारी मतों से जीत का दावा किया। महायुति में किसी भी मनमुटाव या विधान परिषद सीटों के लिए खींचतान की खबरों को खारिज करते हुए मुनगंटीवार ने स्पष्ट किया कि शिंदे समूह और भाजपा के बीच बेहतर तालमेल है और गठबंधन एकजुट होकर आगे बढ़ रहा है। एक गंभीर घटना आहे आणि या उघड झाल्यात अशा किती ठिकाणी घटना घडतायत आणि या संदर्भामध्ये जनजागरण करणे, अशा मुलींना नोकरीचं संरक्षण दे, अनेकदा आपल्या पोटाची भाकरी जाऊ नये म्हणून अशा अन्यायाचा सामना करावा लागतो, त्यांचं शोषण होतं। यासाठी आपल्याला सरकारच्या माध्यमातून यांना भविष्यामध्ये या पोटाच्या भाकरीचाही प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सुद्धा त्यांना आपल्याला इन्शुअर्ड करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात या विषयावर मी चर्चा घडवून आणणार। रवींद्र चव्हाण असं म्हणाले की ते चंद्रपूरच्या विवादाला घेऊन हद्दपाल झाले आहे, याबाबत यामध्ये काही तथ्य आहे का? माझं माहिती काय मुरली मनोहर जोशी बोलले की आपण विश्वगुरु होतो, आता नाही। ती मला काय माहिती कधी म्हणाले आणि कोणत्या विषयासाठी आणि कारणासाठी म्हणाले, हे तर त्याचं उत्तर ते देतील। पण एक खरं आहे की हा देश विश्वगुरु होता आणि पुढेही राहील, यासाठी माननीय मोदीजी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत आहेत। प्रत्येक क्षेत्रात, मग आध्यात्मिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सामाजिक समरसता असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला देश विश्वगुरु होता आणि पुढे राहील, यासाठी माननीय मोदीजी प्रयत्न करत आहे। आम्हा सर्वांना त्यामध्ये साथ दिली। काल साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंनी सभा घेतली, जिल्हा परिषदमध्ये जो घोट झाला आणि त्यांना जी भाजपवर नाराजी होती त्यांची, त्या पार्श्वभूमीवर ही सभा होती। त्यांचं असं म्हणणं होतं की मी कोणाच्या वाटी जात नाही आणि वाटी गेलो तर सोडत नाही, एक प्रकारे थेट इशारा होता भाजपला। भाजपला इशारा तुम्ही काढला, कदाचित तो इशारा तिच्या पोलीस अधीक्षकांनाही असू शकतो। आता तुम्हीच त्याचे अर्थ काढता आणि मग भाजपला इशारा होता, ते आमच्या सोबत आहे, ते आम्हाला इशारा द्यायचा असेल तर असं कशाला जाहीर सभेत देईल, कानात देतील। मला वाटतं की तो इशारा कदाचित त्या पोलीस अधिकाऱ्यांना असेल, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने तानाशाही केली। पण एक नाराजी आहे एकनाथ शिंदेच्या मनामध्ये खतखत पाहायला मिळते, कारण की कल्याण असेल, सातारा असेल किंवा इतर ठिकाणी जे प्रकार घडले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये। काही खतखत नाही, मत असतं। जेव्हा अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतं तेव्हा मतं असतात, पार्टीत मतं असतात, तर दोन पक्षात मतं असण्याची शक्यता तर नक्कीच आहे। बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, महायुतीचे सगळेच नेते असतील, सुप्रिया सुळेसुद्धा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि रोहित पवारसुद्धा असतील। नाही, इथं माझ्या माहितीप्रमाणे ती निवडणूक श्रीमती सुनेत्राताई पवार ही सहज जिंकतात। स्वर्गीय अजितदादांनी जे काम त्या मतदारसंघात केलं आहे, अजितदादांना त्या मतदारसंघाचा मतदार आदरांजली व्यक्त करत भरभरून श्रीमती सुनेत्राताईंना मतदान करेल। आणि कधी कधी वाटतं की निवडणूक झाल्याने हा एक मोठा फायदा होणार आहे की बारामतीची सारी जनता श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी आहे, तेव्हा जग पाहिल तेव्हा तेही पश्चाताप करतील ज्यांनी निवडणूक अविरोध होऊ दिली। पवार कुटुंबीय सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहे। एकीकडे ते महाविकास गाडीत असताना देखील माहितीचा प्रचार नाही, ठीक आहे, तिथं मला वाटतं की आघाडी युती हा विषय नसून सुनेत्राताईंना निवडून यावं यासाठी ते प्रचार करताय, असं अनेकदा होतं, यामध्ये काही नवीन नाही। आज महायुतीचा मोर्चा आहे, महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ काय सांगाल? आज मी त्या मोर्चागत चालू आहे,
आता काँग्रेसनी आरक्षण तर रद्द केलं आणि काही महाभाग तर असे होते की आरक्षण देऊ नका असं म्हणणार आहे. तर मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मोर्चागत मी चालू महायुतीच्या. विधान परिषदेसाठी रस्सीखेच सुरू आहे. तुमचं काय मत आहे? ज्येष्ठ नेते आहात तुम्ही, प्रदेशाध्यक्ष राहिले. विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणतीही रस्सीखेच नाही. त्या नावाच्या संदर्भात चर्चा होईल आणि यादी केंद्राला पाठवलं जाईल. आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही. प्रतिभा धानकर तक्रार केली लोकसभा अध्यक्षांकडे की लोकसभा अध्यक्ष पाहतील. ओके, थँक्यू. तर तुम्ही 1 महिन्यानी लोकसभा अध्यक्षांनी काय केलं ते विचारा. शांत राहता हा प्रश्न आहे तुमचा.